बंधन नाही, पण परळी तालुक्यात अजून सप्ताह झाला नाही आणि तुम्ही वामन भाऊन भगवान बाबाचं नाव कशाला घेता रे? माझी विनंती आहे तुम्हाला, या विभूतींची नावं घेऊ नका. तुम्ही त्यांचे विचार पाळत नाहीत. तुम्ही काय करताय? साठे नावाच्या पोराचा FIR आहे माझ्या हातात. महिंद्रा कोटक का काहीतरी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. फक्त मराठ्याचा आहे म्हणून बदाड 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 मारला. आणि त्या माणसाने 7 का काय ह्याचे मारलेत, SBIचे मॅनेजर आणि हे त्यांनीच ह्याला मारला. बळबळ जीव वाचून अंबाजोगाई पोत आला, FIR केली. त्याची सत्यप्रत माझ्याकडे ही बघ. आता मगा कोणीतरी भेटलं, म्हणलं ह्या साठ्याला मारलं. म्हणलं द्या बाबा कॉप. अरे आता आणि 7 का 8 गुन्हे आहेत म्हणले. अजून परळीच्या पोलिसांनी हा अटक केलं नाही. अरे इतकं भयान घडलंय तरी बी परळीचे पोलीस नेमकं कसे वागतेत याचा सवाल आम्हालाच कधीतरी पडायला लागलाय. 7 गुन्ह्यातले आरोपी अजून अटक होत नाही आणि साठे नावाच्या पोराला त्याचं सुद्धा एकूण सगळं मिळून 65 सुद्धा वजन नाही. एकदम लोकडा आहे तो. मी टीव्हीत बघितला बारकाल्या ह्याच्या, तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती. अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृती कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी. कोणी? आका महासंस्कृती महोत्सव बीड 2024 सगळा मिळून खर्च झाला 10 लाख. आणि मी आज माहिती घेतली, कलेक्टरला विचारलं, म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तिजोरीतून? तर ते म्हणले 5 कोटी रुपये. सगळा मिळून खर्च 10 लाख झालाय त्या महोत्सवाचा. 5 दिवस महोत्सव चालला. कुठलं बी येंडू गोंडू काही उचलून आणायचं तिथं ठेवायचं, अशा पद्धतीचा तो महोत्सव. 5 कोटी रुपये खाल्ले 10 लाखाच्या. अजून कोणतं तुमच्याकडे नवीन आयटम आलाय का? 10 लाखात 10 लाख डालो 5 कोटी मिळवो. मिळवलेत. हे महासंस्कृती कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं, ते काढून वाल्मिक याने मिनाज फारुकी नावाच्या माणसाला दिलं. याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी CBI कडे आणि त्या ED कडे चौकशी देणार आहे. हा बघा मिनाज फारुकी, हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुक. वाल्मिक 5 कोटीचं बिल काढलं, 10 लाख रुपये खर्चा, 4 कोटी 90 लाख रुपये जेब में. मग वाल्मिकला EDची नोटीस नाही यायचं तर काय होईल? हे घ्या EDची नोटीस, 2/2/2024ची EDची नोटीस. हे वाल्मिकांना का प्रताप. इथं एक प्रताप बसलेले आहेत माग बर का, प्रताप पाटील, प्रताप सिंह पाटील. हे माल कमावणार सिंह वाल्मिकांना, असं ह्यांचं नाव इथं ठेवावं लागेल. या ठिकाणी पाकिस्तानातून तस्करी झाली. गुजरातमध्ये 60 कोटींचं 173 किलो ड्रग पकडलं. आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची 8 महिन्यापूर्वीची बरं का, ही काढून आणली मी. तुम्हाला सुद्धा टाकतो, तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो, आमदार आमचे राणादादा असतील, स्वामी साहेब असतील, सावंत साहेब आले नाही, त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे. मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणतरी आलेला आहे, पण त्यांचं ॲक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे, त्याच्यामुळं ते आलेले नाहीत. मला स्वतः तर ते बोलले, यांना असं परिस्थिती आहे. याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील 3घांसह 5 अटकेत. 3 दिवसात 890 कोटीचे ड्रग जप्त. दिव्य मराठीची बातमी, दिव्य मराठी पेपर. हा पेपर बघ. आणि हे इंजेक्शन आहे. ड्रग म्हणजे कोणतं? औषध नाही बरं का, ऐसा लगाने का. आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे. दम मारो दम जुना झाला, आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला. नवीन गाणं मला माहित नाही, मी नवीन पिक्चर बघत. तुम्हाला सांगतो याच्यामध्ये 890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे,
हे 2 आरोपी अटक आहेत गेल्या 1.5 वर्षापासून का 1 वर्षापासून. त्याच्याबरोबर कोणाबरोबर फोटो आहेत?